येईल का जुळून नाते? काय करू? मितालीला काही सुधरत नव्हतं, त्यामुळे एकदम ब्लँक होऊन ती त्यालाच विचारत होती. शिवने तोंड उघडलं तशी मिताली एकदम बावरलीच. इथून पुढे शिव सर, मिताली म्हणाली. बरं मला, शिव म्हणाला. आता मितालीला काय करावं कळेना. असं पटकन काही बोलेल, मला भरव म्हणेल, तिला वाटलंच नव्हतं. शिव सर, मी उष्ट केलंय, मिताली म्हणाली. चालेल मला, शिव म्हणाले. पण मितालीचं परंतु संपत नव्हतं. शेवटी शिवने हात धरून तिच्या हातातला घास खाल्ला. मिताली शांतच झाली त्याच्या अशा वागण्याने. जेव तू, मी माझ्यासाठी मागवतो, म्हणून शिवने ऑनलाईन जेवण मागवलं. मितालीचं जेवण झालं तसं शिवने स्वतः प्लेट उचलून नेऊन ठेवली. त्याचं पार्सल आलं तसं जेवून घेतलं. मितालीला वाटलं होतं शिव कदाचित तिला बघायला आला असेल, जाईल निघून. पण बोलता बोलता 11 वाजले तरी शिव इथेच होता. शिवने दोघांच्या प्लेट्स स्वच्छ करून ठेवल्या आणि आरामात बसला खुर्चीत. शिव सर, मिताली म्हणाली. ती आतून त्याला बघायला आली होती, गेला काय? पण तो अजूनही शांत बसून होता. गेला नव्हता म्हणून तिने आवाज दिला. मला ना शिव सर ऐकून कंटाळा आलाय. तू मला अजून तुझा मित्र मानला नाहीस का? शिवने विचारला. मला सवय झाली आहे शिव सर म्हणायची, पटकन तोंडातून निघून जातं, मिताली म्हणाली. नको, तू मला शिव म्हणायचं तरच मी बोलणार आता तुझ्याशी, शिव म्हणाला. पण हा तर मितालीला मोठा टास्क होता. तिला त्याला असं लगेच शिव म्हणता येणार नव्हतं. तुम्ही जाणार नाही का? तिने शिव सर म्हणायचं टाळलं. शिव, तू जाणार नाही का असं विचारलं पाहिजेस तुम्हाला. शिव आज हट्टच करत होता. मला लगेच असं बदलता येत नाही, माझी जीभच वळत नाही. हवं तर शिव म्हणेन, पण असं नुसतं एकेरी नावाने नाही जमणार मला, मिताली म्हणाली. तू प्रयत्न तर कर, शिव म्हणाला. मी शिव म्हणेन फक्त, सर नाही म्हणणार. याहून काही मला नाही जमणार, मिताली म्हणाली. ठीक आहे, ते सरचं पालोपत काढलंस ना तरी खूप झालं, शिव म्हणाला. कधी जाणार आहेत तुम्ही? मितालीने तोच प्रश्न फिरून विचारला. नाही जाणार, शिव म्हणाला. काय? मितालीला आता सगळं डोळ्यासमोर आलं. बाकी घरात कोणीच नाही, आपण दोघंच. कोणाला समजलं तर काय म्हणतील? नाही शिव, तुम्ही प्लीज जा, ती त्याला घालवत नव्हती. मी कुठेही जाणार नाही. एकतरी ते तुझ्या ओळखीचं कोणी नाही, एकटीच आहेस, त्यात तुला बरं नाही, शिव म्हणाला. मी माझं बरोबर करेन हँडल, तुम्ही प्लीज जा ना. मलाच बरं नाही वाटणार असं तुमच्यासोबत राहायला, मिताली म्हणाली. का? मी काही करण्याची भीती वाटते का तुला? ते वन नाईट स्टँड वगैरे, शिव मितालीकडे असून बघत म्हणाला. कारण तिच्या डोळ्यात भीती दिसत होती. ह्यांना कसं कळलं हे भाव डोळ्यात तिच्या दिसत होते. मितालीने वन नाईट स्टँड एक सिरीज बघितली होती. जे दाखवतात ते बघूनच तिला भीती वाटली होती. अनोळखी पुरुष अँड ऑल. तिला आपल्याजवळ कोणी जास्त यायला जरी लागलं ना तरी भीती वाटायची. इव्हन ऑफिसमध्ये ती आपल्या ओळखीच्याच मैत्रिणींसोबत जायची. उगाच मित्रांसोबत फालतू मस्करी नाही की काही नाही, कमेंट नाही, एकदम नाकासमोर जीवन. कारण तिला स्वतःला भीती वाटायची. आताही ती एकटी राहायला तयार होती, पण शिव नको होता तिला. नाही तसं नाही, पण मला नको आहे सोबत, तुम्ही जा, मिताली म्हणाली. मिताली, एवढाही विश्वास नाही का? तू बेडरूममध्ये झोप, आतून कडी घाल, मी बाहेर सोफ्यावर झोपतो, शिव बोलला.
पण तुमचे कपडेही नाही तिथे, आमच्याकडे कोणी जेंट्स नाहीत, त्यामुळे तुम्हाला द्यायला कपडेही नाहीत, मिताली म्हणाली. मी मागवले, त्याचं टेन्शन नको घेऊ तू आज जा आणि शांत झोप. मी बाहेर झोपेल, काही लागलं तर सांग मला, काळजी करू नकोस, शिव म्हणाला. आता शिव काही जाणार नाहीच तर मितालीचा नाईलाज झाला. ती जा जा सांगून दमली होती, कारणं पण सांगून झाली होती, अजून किती सांगणार ना. ते आली तशीच हळूहळू बेडरूममध्ये गेली, आतून लॉक केलं पण कडी नाही घातली. पण खूप वेळ झाला तिला झोप काही लागली नाही. इकडे शिव सकाळपासून धावपळ करून दमला होता बिचारा. सोपा तर सोपा, आता झोपा असं स्वतःला समजावत शिव झोपला. नीताला आदित्य गेल्यापासून काहीच चांगलं वाटत नव्हतं. त्याने आपल्याला वचन देऊ नये याचं वाईट वाटत होतं. माझ्यापेक्षा त्या मुलीला महत्त्व देतो असा विचार त्यांच्या मनात रुजू लागला होता. त्यात नोकर येऊन आदित्यचं वाक्य सांगून गेला होता, पण ती मुलगी इतकी महत्त्वाची आहे तर मग राहू दे उपाशी, असा विचार त्यांनी मनात केला. त्यानंतर त्या रिलॅक्स होऊन बसल्या. कारण आधी दिव्याला नक्कीच शोधेल हे त्यांना माहीत होतं. आदित्यने घरून निघताना आपल्या आरवला, म्हणजेच हा त्याचा विश्वासू हॅकर होता, त्याला फोन केला. त्याला आपल्या मॉमच्या मोबाईलमधून व्हिडिओ फोटो घ्यायला सांगितले, पण थोड्याच वेळात मॉमच्या मोबाईलमध्ये तसा कोणताच व्हिडिओ नाही हे त्याने सांगितलं. आदित्यला विचार पडला, मॉम तर एकदम आत्मविश्वासाने बोलत होती, हे कसं शक्य आहे. त्याने थोडा प्रॅक्टिकल विचार केल्यावर त्याचं लक्षात आलं, मॉम हे व्हिडिओ स्वतः करत बसणार नाही, मग कोणाला तरी काढायला सांगितले असणार ना. त्याने आरवला मॉमच्या बॉडीगार्डचे सर्व नंबर दिले आणि ह्या नंबरवर असणाऱ्या मोबाईलमधला डेटा चेक करायला सांगितला. आदित्य दिव्यालाच बघत होता. बघताय काय असे, तिने न राहून विचारलं. मला थोडं टेन्शन आलं आहे, मला ड्रिंक केल्याशिवाय झोप नाही येणार, पण जर तू तयार नसशील तर मला झोपवायची जबाबदारी तुझी. आदित्य तिच्याकडे मिश्किल बघत हसत म्हणाला, ठीक आहे, मला छान डोक्याला मॉलिश करता येतं, तुम्ही झोपा, मी तुम्हाला तेल लावून देईन छान, मग तर झालं, दिव्या म्हणाले. त्याने आपल्यासाठी दिवसभर टेन्शन घेतलं होतं, हॉस्पिटलमध्ये जाऊन आला होता, आता आपण एवढं तर करूच शकतो ना, यात काहीच नुकसान नाही, ड्रिंकपेक्षा कितीतरी पटीने हे चांगलं. ओके, आदित्य म्हणाला आणि तिथेच दिव्या बसलेली त्या बेडवर आला. दिव्याला आता 2 मिनिटं काय बोलावं सुचेना, हा का इथे झोपतोय, मनात म्हणत त्यालाच बघत होती. अशी काय बघतेस, आदित्य तिच्याकडे बघत म्हणाला. तुम्ही बाहेर झोपा, ह्या बेडवर मी झोपणार आहे, दिव्या म्हणाली. अगं इथे शिव एकटाच असतो आणि जास्त तो बाहेरच असतो, म्हणून त्याने एकच बेड ठेवला इथे. त्याला एकट्याला सध्या काय हवंय, फक्त इथे इन्व्हेस्टमेंट आणि स्वतःचं घर, म्हणून तो येतो फक्त. त्यामुळे मी कुठे जाऊन झोपू, तूच जा. हा बेड किती मोठा आहे बघ, तू भिंतीकडे झोप, मी बाहेर झोपेन, हवं तर मध्ये काहीतरी ठेवूया रात्री, तुला उगाच माझी भीती वाटायला नको, आदित्य म्हणाला. आता दुसरा ऑप्शनच नव्हता. त्याला काही ती खाली झोपायला सांगू शकत नव्हती ना स्वतः झोपू शकत होती. सो ॲडजस्टमेंट शिवाय पर्याय नव्हता. तो झोपला बेडवर. तसं तिने मॉलिशसाठी तेल घेतलं हातावर. त्यात बोटं बुडवून हलक्या हाताने ती तिचे बोटं आदित्यच्या केसात फिरवू लागली. तिची बोटं केसात जातात आदित्यला संपूर्ण अंगात एक करंट बसावा तशी लहर धावली. त्याचं अंग इतकं तापलं होतं
दिव्याला त्याचं डोकंही गरम वाटू लागलं. आदित्य सर, तुम्हाला ताप आलाय वाटतं. तुम्ही डॉक्टरांना कॉल करा. तुमचं अंग खूप गरम लागतं. सुरुवातीला नाही वाटलं, पण आता खूप वाटतंय. दिव्या त्याच्या मानेखाली हात लावत म्हणाली. तिलाही जाणवत होती त्याच्या अंगाची उष्णता. त्यात ते हात लावत होते. म्हणतात ना, दुष्काळात 13वा महिना, अगदी तसं. आधीच आदित्य भावनांच्या आवेगाने बेजार झाला होता. ती अजूनही मॉलिश करत होती आणि आदित्य भावनांनी अस्वस्थ झाला होता. त्यात दिव्याच्या हाताचा स्पर्श. टू बी कंटिन्यू. बघू पुढे काय होतंय. सर्व गोष्टी करण्यासाठी आरबी व्हायरल फीवरवर पुढील येणारे भाग ऐकायला आणि वाचायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे. धन्यवाद.